तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता भैरवी ज्या रूममध्ये असते तिथे डॉक्टर आलेले असतात. तर त्यावेळी भैरवीजी सगळ्यांना त्या रूमच्या बाहेर जायला सांगत असते. बाकीचे सगळेजण बाहेर जाता तर सावली आणि त्रिलोत्तमा तिथेच थांबता. तर सावली म्हणू लागते की त्रिलोत्तमा मॅम तुम्ही जा, मी यांच्या जवळ थांबते. तर आता तेवढ्याच वेळामध्ये भैरवी मात्र त्रिलोत्तमाला इशारा करते आणि मग त्रिलोत्तमा म्हणू लागते, नाही ग सावली तू जा, तुझे कामं आवरून घे, मी इथं थांबते. मग आता सावलीला नाईलाजाने हो म्हणावं लागतं. सावलीने त्या डॉक्टरांच्या फोनमधून नंबर घेतलेला असतो. तिचा नंबर तिनं डायल केलेला असतो. तो नंबर मात्र ती डिलीट करण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्याच वेळामध्ये त्या डॉक्टरचं लक्ष जातं. डॉक्टर म्हणू लागतो की माझा मोबाईल कुठे आहे. मग आता सावलीला काहीच कळत नाही नेमकं काय करावं. ती खूप गोंधळून जाते आणि मग पटकन दिवशी तो मोबाईल बंद करते आणि रूमच्या बाहेर पडते. आता डॉक्टर त्याचा मोबाईल जिकडे तिकडे शोधू लागतो. तर त्रिलोत्तमाचं लक्ष टेबलवर जातं. तिथे डॉक्टरांचा मोबाईल असतो. तर दुसरीकडे तारा बाहेर खूप चिडचिड करत असते. तर सोम आणि चंद्रकांत तिची समजूत काढत असता. पण तेवढ्याच वेळात सावली देखील बाहेर येते. तीही मात्र ताराची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते. पण आता तारा मात्र सावलीलाच विचारू लागते, काय ग सावली तू बाहेर काय करतेस, मॉम जवळ थांबायचं ना तू. सावली म्हणू लागते, हो तारा मॅडम मी तर आतमध्ये थांबणारच होते, पण त्यांनीच मला बाहेर काढून दिलं, मग मी काय करणार बरं, मला यावंच लागलं. आता सावलीचं बोलणं ऐकून तारा तर अजूनच वैतागून जाते. तर सोम म्हणू लागतो, अगं तारा प्लीज मी सांगतोय ना, इतकी चिडचिड कशाला करतेस तू. तुझ्या आईकडे बघून ना मला चांगलंच वाटते की त्यांनाही मात्र तू बोलत नाही, त्यांना आई म्हणून स्वीकारत नाही ना, त्यांनाही खूप त्रास होतोय. त्या खोटं वगैरे तर बोलत नाही, माझा तर चांगलाच विश्वास बसला आहे. तितक्याच वेळामध्ये अमृता देखील तिथे येते. चंद्रकांत अमृताला म्हणू लागतो की अमृता बाळा तू ना इथेच थांब, भैरवीजींना सगळं काही चेकअप झाले ना मग त्यांना तू लिंबू सरबत नेऊन दे. तर त्यावर अमृताई हो म्हणते. पण तारा म्हणते की काही गरज नाही वहिनी, तू आतमध्ये जा, ते डॉक्टर आईंना काय सांगतेत काय नाही तू ऐकून घे. तर आता सोम खूप चिडतो. म्हणू लागतो, काय ग तारा, अमृता वहिनीला कशा मुलासाठी मध्ये ओढती तू, तुला इतकी तुझ्या मॉमची काळजी वाटते ना तर तू स्वतः जाऊन ऐक ना. तर आता तारा म्हणू लागते, हो मी गेली असते पण तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही ना. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या कानाने ऐकावं, स्वतःच्या डोळ्यांनी बघावं, त्याच्यासाठीच मी म्हणते. पण त्याच्यामध्ये मात्र जास्तच वाद वाढत जातो. तर सावली देखील त्यावेळी तिथं नसते. ती मात्र साईडला जाते. जगन्नाथजीला फोन करून सांगू लागते की जगन्नाथजी मी आता इतक्यात तुम्हाला त्या साखरे डॉक्टरांचा मी नंबर तुम्हाला पाठवला आहे. लवकरात लवकर त्याची ना तो कुठे राहतो काय राहतो सगळी काही इन्फॉर्मेशन काढून घ्या. तर जगन्नाथजी म्हणू लागतो, हो सावली बाळा पण तू त्याचा नंबर कसा मिळवला मला सांगते का. तर सावली मात्र घडलेला सगळा प्रकार जगन्नाथजीला सांगू लागते. तर जगन्नाथजी म्हणू लागतं, हो ग सावली बाळा किती मोठं धाडस दाखवलं आहेस तू आता खरंच, पण तू स्वतः सावध राहा बरं का, याच्यामध्ये ना तुझं नाव कुठंच येता कामा नाही. आणि त्या डॉक्टर साखरेचं काय करायचं ना तर ते मी बघतोय. त्यावर सावली हो म्हणते. तर दुसरीकडे भैरवीला चेक वगैरे करून तो डॉक्टर बाहेर येतो. तर तेवढ्या वेळात घरातल्या सगळ्यांना सांगू लागतो की खरंच आता भैरवीजींची कंडिशन ना खूप नाजूक झाले आहे, त्यांना कोणताही मानसिक त्रास होऊ नये याची मात्र तुम्ही काळजी घ्या. तर ताराला माहीतच होतं की हे सगळं असंच होणार आहे. पण आता त्यावेळी अमृता, चंद्रकांत आणि सोमचा लगेच विश्वास बसून जातो. तर ते डॉक्टर म्हणू लागतात, तारा बाळा तुला घर सोडून जायचं आहे ना, असा विचार देखील तू डोक्यात आणू नको. हे का तुझ्या मॉमला कळालं ना आता तू घर सोडून जाणार आहे की मग तुझ्या मॉमला आम्हीच काय कुणीच वाचवू शकणार नाही. आता डॉक्टरचं बोलणं ऐकून तारा तर काहीच बोलत नाही. तिच्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरलेला नसतो. तर तो डॉक्टर मात्र बाहेर पडतो. बाहेर पडल्याच्या नंतर तो मोबाईल चेक करत असतो. तर मग त्याच्या असं लक्षात येतं की आपल्या मोबाईलवरून कुणाचा तरी नंबर डायल झालाय. तो खूप घाबरतो. तो विचार करू लागतो, माझा मोबाईल तर माझ्या जवळच होता, मग हा नंबर कुणाचा असेल. मग त्याच्या लक्षात येते हे सगळं त्या सावलीनं तर केलं नसेल, हा नंबर तिचा तर नसेल ना. तर डॉक्टर मात्र भैरवीला फोन करू लागतो की भैरवीजीला त्याला विचारायचं असतं की हा नंबर नेमकं कुणाचा आहे. तर दुसरीकडे भैरवी आणि त्रिलोत्तमा बोलत असता. तर भैरवी म्हणू लागते, काय ग त्रिलोत्तमा तारा तयार झाली ना या घरामध्ये राहण्यासाठी. तर तेवढ्या वेळामध्ये त्रिलोत्तमा म्हणू लागते, हो ग भैरवी झाली ती तयार, तू नको ना काळजी करू. तर भैरवी म्हणू लागते, काय ग त्रिलोत्तमा तू असं काय बोलते, काळजी कशी नको करू. त्यांना भीती वाटते कारण ती माझी मुलगी आहे, कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे.
कारण तिनं आपल्याला न सांगता पण हे घर सोडून जाऊ शकते, त्याच्यामुळे तू तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेव. आणि मग त्यावेळी त्रिलोत्तमा हो म्हणते आणि त्रिलोत्तमा लगेच त्या रूमच्या बाहेर पडते. तर दुसरीकडे तो साखरे डॉक्टर मात्र भैरवीला फोन करतो. भैरवी त्या डॉक्टरांना विचारू लागते, काय झालंय, किती फोन केले आहे, काही झालंय का? तर आता डॉक्टर म्हणू लागतो की बघा ना, हा नंबर कुणाचा आहे कणू, माझ्या मोबाईलवरून डायल केला होता, मी तुम्हाला पाठवलाय, मला तर ना खूप भीती वाटते, तुम्ही लवकरात लवकर सांगा. आता भैरवी म्हणू लागते, तुम्ही नका काळजी करू, मी बघते तो नंबर कुणाचा आहे. तर आता भैरवी तो नंबर चेक करून बघते, तो नंबर सावलीचा असतो. तर भैरवी म्हणू लागते की तो नंबर सावलीचा आहे, मला माहीतच होतं हे असं होणार आहे, पण तुम्ही नका काळजी करू. आता भैरवी पुढचा जो काही प्लॅन असतो तो प्लॅन मात्र त्या डॉक्टरांना सांगत असते. तर डॉक्टर मान हलवतच हो म्हणतो. दुसरीकडे रात्रीच्या वेळी सारंग सावलीला म्हणू लागतो, सावली आता सध्या घरातल्या कामाचा लोड तुझ्या एकटीवरच पडत आहे, मला असं वाटतंय कामासाठी एखादी बाई आपण लावून घेऊया. तर सावली म्हणू लागते, नाही सारंग सर, काय गरज आहे, मी करते ना. तर तेवढ्या वेळामध्ये सारंग म्हणू लागतो, नाही सावली, आता पुढच्या आठवड्यामध्ये गाण्याची रेकॉर्डिंग पण चालू होईल, कसं मॅनेज होईल तुझ्याकडून? तर सावली म्हणू लागते, नाही सारंग सर, माझ्याकडून सगळं काही मॅनेज होतं, मी करते, बाई लावण्याची काही गरज नाही आहे. मग त्यानंतर बोलता बोलतात भैरवी आणि ताराबद्दल ते दोघे जण बोलू लागतात. सावली मात्र घडलेला सगळा प्रकार सारंगला सांगत असते. तर सारंग देखील विचारात पडतो. आता मराठी भाषा गौरव दिन असल्यामुळे सारंगला मात्र कंपनीमध्ये कार्यक्रम करायचा असतो. तो आयडिया सावलीला सांगू लागतो. सावली म्हणू लागते की सारंग सर, तुम्ही कार्यक्रम तर ठेवाच कंपनीमध्ये, पण मला ना एक आयडिया सुचली आहे, तुम्हाला सांगू का? आपण ना घरामध्ये एक खेळ ठेवूया. तर सारंगी देखील त्यावेळी हो म्हणतो. तर सावली घरच्यांना सगळ्यांना सांगण्यासाठी जात असते. सावली सगळ्यांना सांगत असते की आपल्याला ना उद्या मराठी भाषा गौरव दिन आहे ना, त्यामुळे आपल्याला घरामध्ये एक खेळ खेळायचा आहे. तर घरातले सगळेजण आश्चर्याने विचारू लागतात, काय ग सावली आणि काय रे सारंग, आपल्याला कोणता खेळ खेळायचा आहे? तर सावली सांगू लागते, उद्या दिवसभरामध्ये ना कुणीही इंग्रजी शब्दाचा वापर करणार नाही. तर त्यावेळी सावली म्हणू लागते, आणि जर कुणी इंग्रजी शब्द बोललं ना तर त्याच्या अंगाला अशी चिकटपट्टी चिटकवली जाईल. तर तेवढ्या वेळामध्ये आता घरातले म्हणू लागतात, काय असे पोरके खेळ कोण खेळणार आहे? पण सावली आणि सारंग कुणाचंच ऐकत नसतात, ते मात्र घरच्यांना तयार करत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग उठल्या सावलीला गुड मॉर्निंग म्हणतो. आता त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द बोलल्यामुळे सावली मात्र सारंगला म्हणू लागते. सावली मात्र तेवढ्याच वेळामध्ये सारंगच्या ड्रेसला 2 कलरच्या पट्ट्या लावून देते. तर सारंगला हसू येतं. त्यानंतर सारंग मात्र सगळं काही मराठीमधूनच बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे अमृता आणि राजकुमारकडे पण हेच खेळ चालू राहतो. राजकुमार तर काही अमृताचं ऐकतच नसतो, प्रत्येक शब्द इंग्रजीमध्येच बोलू लागतो. तर अमृता देखील प्रत्येक कलरची चिकटपट्टी त्याच्या ड्रेसला चिटकवत असते. त्यानंतर राजकुमार मात्र त्या रूममधून बाहेर पळतो. तर लगेचच समोरून होम येऊन त्याला पकडतो. घरामध्ये असंच आनंदाने सगळेजण खेळ खेळत असतात. तर दुसरीकडे त्या डॉक्टर साखरेला किडनॅप करून एका गोडाऊनमध्ये आणलेलं असतं. आणि मग त्यानंतर तिथे जगन्नाथ येतो. जगन्नाथला बघून तर डॉक्टर साखरेला धक्काच बसतो. त्यावेळी तो म्हणू लागतो, काय जगन्नाथ, तुम्ही इथे? तर जगन्नाथ म्हणू लागतो, काय रे डॉक्टर साखरे, मला अजून विसरला नाहीस तू? दुसरीकडे इकडं सारंग सावली त्रिलोत्तमा छान अशा आनंदात गप्पा मारत असतात. छान असे खेळ खेळणं झाल्यावर ते गप्पा मारत बसत असतात. पण तेवढ्याच वेळात जगन्नाथ घरी येतो. खूप मोठ्याने चंद्रकांत म्हणून आवाज देतो. तर घरच्यांना तर धक्काच बसतो. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.